नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसी न्यूजचा माझा प्रभाग माझे विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 4 चे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आकाश उर्फ सागर ठाकूर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आता सध्या महापालिका निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. तर काय अजेंडा घेऊन तुम्ही महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात? सर्वप्रथम माझा परिचय असा की मी प्रभाग क्रमांक 4 मधला अनुसूचित जमातीचा एसटी आकाश उर्फ सागर वनिता सुनील कुमार ठाकूर उमेदवारी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून. त्यानंतर मला 6 ते 7 दिवसानंतर आता 2 ते 3 दिवसा अगोदर माननीय श्री सुजातदादा आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीचं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे. याच्यामध्ये माझा अजेंडा असा आहे की नागरिकांच्या समस्या जनसेवा हीच माझी ध्येय आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय स्थानिक अडचणी आहेत ज्याचा दैनंदिन आयुष्यामध्ये एक सामान्य नागरिकाला सामना करावा लागतो? सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 4 मध्ये जरी तुम्ही अडचणी बघणार तर कचऱ्याचं सगळ्यात मोठी अडचण आहे. दुसरी गोष्ट गुन्हेगारी क्षेत्र, तिसरी गोष्ट रोजगार, चौथी गोष्ट जर म्हटलं तर कुठल्याही महिलाला गृहउद्योग प्रकल्प तिथं उपलब्ध केलेले नाही. जसं आपण लघु उद्योग म्हणतो त्या गोष्टींमध्ये तिथं कुठल्याही उमेदवाराने म्हणा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने म्हणा त्या गोष्टीकडे त्यांनी कल किंवा भर दिलेला नाहीये. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हटलं तर महिला सक्षमीकरण करण्यासाठी, तर महिला जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत तो वाटाचा महिलांना पुरेपूर सुरक्षित वाटणार नाही. कारण सक्षमीकरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता सक्षमीकरणाचा मुद्दा आपण काढलाच आहे, तर महिला सुरक्षिततेबाबत काय विजन असणार आहे? सगळ्यात पहिले मला सुरक्षित मी जे लहान लहान मुली तरुण मुली 18 ते 25च्या वयोगटातील त्यांना एक कराटे, जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक असे काही स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी असतात. त्या ॲक्टिव्हिटीसाठी मी एक महानगरपालिकेअंतर्गत किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत एक कायद्याच्या तरतुदीमध्ये काही गोष्टी बसतील तर त्यांचा एक ऑफिस किंवा मग एक कार्यालय किंवा एक प्रायव्हेट सेक्टरचं काही जिम्नॅस्टिक असं काही कोर्सेस असतात ते फ्री ऑफ कॉस्ट करण्याचा माझ्याकडनं मी प्रयत्न करणार, जेणेकरून महानगरपालिकेच्या अंतर्गत कायद्याच्या तरतुदीमध्ये बसणार. यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की आरोग्य आणि शिक्षणाबाबत काय विषय आहे? आरोग्य आणि शिक्षणाबाबत मॅडम तुम्ही आता सध्या जर बघितलं तर आमच्या प्रभागामध्ये झपाट्याने हा प्रभाग विकास होत चाललेला आहे. विकासाच्या दृष्टिकोन जर म्हटलं तर त्या ठिकाणी एक मोठं कॉलेज असावं, जेणेकरून त्या कॉलेजमध्ये भरपूर मुलं शिक्षण घेतात. आणि त्यानंतर जर कधी आपण विचार जर केला तर काही अनुसूचित जमातीचे, अनुसूचित जातीचे काही प्रवर्गातून गोरगरीब मुलं मुली असतात ज्यांना शिक्षणाची फार आवड असते, परंतु घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे ते शिक्षण करणार नाही. पण ज्या अर्थी जर मी नगरसेवक म्हणतो तर माझ्या कोठ्यामधनं जे काही इच्छुक चांगले सुशिक्षित विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना मी चांगल्या पोस्टवरती घडवण्याचा प्रयत्न करणार. आणखी काय समस्या आहे स्थानिक पातळीवरती? स्थानिक पातळीवर तुम्ही जर विचार केला मॅडम तर भरपूर समस्या आहे. समस्याचं निवारण करता येत नाही, पण प्रत्येक समस्याला एक उपाययोजना असते. तर त्या गोष्टी मी 100% प्रयत्न करणार. पण नागरिकांच्या समस्या सुटत नसतात. नागरिकांचं असं असतं 1 नाही भेटलं, 2 नाही भेटलं, 3 नाही भेटलं अशा गोष्टी वाढत चालतात. पण त्यांच्या नागरिकांच्या समस्या 1 नाही 2, 2 नाही 3 या समस्या आपण जोपर्यंत सोडू नये तोपर्यंत नागरिकांना कळणार नाही का हा एकमेव आपला स्थानिक उमेदवार आहे, हाच आपली समस्या सोडू शकतो. मूलभूत गरजा ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांकामध्ये कितपत पूर्ण झालेल्या आहेत? मूलभूत गरजा जर म्हटलं तर विकास तर इतका झालेला आहे तर विकासाच्या मुद्द्यावरती कुठलाही पक्ष निवडणूक लढू शकत नाही. कारण शहराचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री यांनी पश्चिम मतदारसंघ हा एक पालतत्व त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. काही वर्षापूर्वी, काही काळापूर्वी पडेगाव, मिटमिटा हा जो परिसर होता हा ग्रामीण भाग समजला जायचा, परंतु आता जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी झपाट्याने विकास झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावरती कुठलाही नगरसेवक निवडणूक लढू शकत नाही. कारण विकासाचं इतकं करून ठेवलेलं तर नगरसेवक महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव काय मांडणार? रस्ते, रोड, ड्रेनेज, लाईट ऑलरेडी तिथे संपूर्ण विकास झालेला आहे. तर विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक कशी लढतात? खरं. आता आपण चर्चा केली ती स्थानिक पातळीवरती. आणखी एक मुद्दा जो आहे जो अतिशय चर्चेचा मुद्दा आहे आणि मला वाटतं त्यामध्ये हात घातला पाहिजे. तुमच्या आई ज्या आहेत तर त्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या आणि तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती अगदी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी मिळालेली आहे. तर याबाबत काय सांगणार? मॅडम सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. 20 ते 25 वर्षापासून माझ्या आई ज्या पक्षामध्ये काम करते, आपण जसं की नाव घेतलं शिवसेना पक्षामध्ये, आपल्याला तसं पत्रकारिता भाषेमध्ये एक शब्द असतो सूत्रांच्या आधारे माहिती भेटते. तुम्ही सर्वे केलाच असेल त्या गोष्टीचा, बरोबर मॅडम? तर सूत्रांच्या आधारे तुम्हाला माहिती भेटली की 20 ते 25 वर्षापासून माझ्या त्या पक्षात काम करते. सर्वे केल्यानंतर प्रबल दावेदार एसटीचा अनुसूचित जमातीचा मी उमेदवार तिथं असताना काही किंतु परंतु काही गोष्टी घडल्या असतील तर त्यामध्ये माझी उमेदवारी डावलण्यात आली. तर माझा कोणावरती राग रुसवा नाही, परंतु त्यानंतर जे काही घडलं ते माझ्या आई आणि माझ्यामध्ये, मी तुम्हाला पहिले शब्द काय वापरला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
6:30 ते 7:30-8च्या दरम्यान माझ्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत दुनियाची कुठली ताकद पुरवू शकत नाही. तर त्यासाठी मी एकमेव अनुसूचित जमातीचा एसटी उमेदवार, अपक्ष उमेदवार म्हणून मी फॉर्म भरला होता मॅडम. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर माझ्यावरती प्रेशर आला, हे सर्व काही गोष्टी घडल्यात. त्या गोष्टी मी संपूर्णपणे स्पष्टपणे सांगू शकत नाही. घडल्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर मला 2 ते 3 दिवसा अगोदर सुजाताताई आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मला एक गोष्ट कळली, वंचित या शब्दाचा अर्थ काय. मी अनुसूचित जमातीचा व्यक्ती, मी एकमेव स्थानिक उमेदवार, एसटी कॅन्डिडेट. वंचित या शब्दाचा अर्थ काय. वंचित या शब्दाचा अर्थ असा का वंचित बहुजन आघाडीने ज्यावेळेस मला पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली त्या ठिकाणी मला कळलं वंचित शब्दाचा अर्थ काय. आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेले आहात, तर काय वाटतं तुमची लढत जी आहे ती नेमकी कुणाशी आहे? माझी लढत मॅडम, सर्वप्रथम मी सांगतो, मी प्रभाग क्रमांक 4चा स्थानिक एसटीचा उमेदवार आहे. माझी लढत ना ओपन, ना ओबीसी, ना एससी. ओपन पुरुष आहे, ओबीसी महिला आहे, एससी महिला आहे. यांच्या विरोधात माझी लढाई नाही. माझी लढाई एसटी कॅन्डिडेटच्या विरोधात आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, असंख्य MIM, काँग्रेस, जे काही घटित पक्ष असतील त्या पक्षांच्या एसटीचे जे उमेदवार आहे त्यांच्या विरोधात माझी लढाई आहे मॅडम. कारण IPC सेक्शन 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार मलाही तो अधिकार आहे लढण्याचा. कारण एसटी आहे, स्थानिक उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 4चा मला अभ्यास आहे. त्या ठिकाणी सर्वे जरी केला असेल किंवा कदापि केला नसेल तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द आहे का आम्हाला आमच्या हक्काचा स्थानिक उमेदवार हवा. जसे की तुम्ही आतापर्यंत जेवढी आपली चर्चा झाली त्यानुसार एक अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व तुमचं म्हणायला हरकत नाही. तर यदा कदाचित जर तुम्ही निवडून आले या महापालिका निवडणुकीमध्ये तर पहिले 5 मुद्दे कुठले असणार ज्यामध्ये तुम्ही हात घालणार? मॅडम, सर्वप्रथम माझा मुद्दा असणार का माझ्या प्रभागामध्ये सफारी पार्क म्हणून एक खूप मोठं गार्डन मध्ये सफारी पार्क, त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4चे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना मी तिथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करणार. दुसरी गोष्ट, माझ्या प्रभागामध्ये झपाट्याने विकास होत चाललेला आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्या ठिकाणी मी कायद्याच्या तरतुदीमध्ये बसून महानगरपालिकेच्या बी जे नियम असतात त्या नियमामध्ये बसून तिथं मी अग्निशामक विभागाचं कार्यालय बनवण्याचा प्रयत्न करणार. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट मॅडम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चिकलठाणा MIDC, शेंद्रा MIDC, बिडकीन MIDC, ह्या ज्या MIDC आहेत मॅडम, या MIDC मधून काही लघु उद्योग असतात, छोटे उद्योग असतात. त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये जर बसल्या आणि महानगरपालिकेने प्रस्ताव टाकून प्रस्ताव जर मंजूर झाला तर माझ्या प्रभागामध्ये महिलांना आणि तरुणांना लघु उद्योगाचा एक रोजगार निर्मित करून देणार मी. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा मॅडम सगळ्यात महत्वाचा आहे का कचऱ्याचं. प्रत्येक उमेदवार कचऱ्याचं सांगतो की मी कचऱ्याचा डेपो बंद करेल, हे करत ते करेल. साहजिक नाही ह्या गोष्टी कायद्याच्या तरतुदीमध्ये बसल्या तर त्या साहजिक वाटतात, पण कायद्यापेक्षा मोठं दुनियामध्ये कोणीच नाही. तर कायद्याच्या तरतुदीमध्ये बसून एक गोष्टीचं मी करणार मॅडम, कचऱ्याचं मी वर्गीकरण करणार. वर्गीकरण केल्यानंतर कचऱ्याचं प्लॅस्टिकमध्ये रूपांतर होऊन यूज काय होईल त्याचाही मी एक प्रस्ताव महानगरपालिकेने मांडणार. आणि 5वी सगळ्यात महत्वाची भूमिका मॅडम माझी राहील, माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. पण मी प्रभाग क्रमांक 4 मधून एक स्थानिकचा एसटीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढतोय महानगरपालिकेची. तर त्यामध्ये माझा सगळ्यात पहिले भर राहील का गुन्हेगारी मुक्त माझा प्रभाग कसा होईल. ठिकठिकाणी ज्या ठिकाणी गुन्हेगारी करतात, ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात, ज्या ठिकाणी नशेखोरी करतात, अशा काही तुरळक ठिकाणी मी माझ्या प्रभागामध्ये पोलीस चौकीचा प्रस्ताव मांडणार मॅडम, जेणेकरून दहशतीचं वातावरण माझ्या प्रभागात निर्माण होणार नाही. हा माझा सगळ्यात पहिले अजेंडा राहील. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका मॅडम, मी माझ्या प्रभागातील मतदारांना, नागरिकांना एकच विनंती करणार का तुम्ही तुमच्या हक्काचा स्थानिक एसटीचा उमेदवार निवडा. त्यानंतर मी निवडणूक जर मी जिंकलो, मी नगरसेवक बनलो, मी महानगरपालिकेमध्ये एक सुशिक्षित म्हणून, एक पत्रकार म्हणून मी जर आवाज उचलण्याचा प्रयत्न जरी केला तर मी माझ्या पॅन्टीला खिसा ठेवणार नाही मॅडम. बर सर, खूप उत्तम प्रकारे तुम्ही सांगितले की तुमचे 5 मुद्दे अतिशय प्रभावी मुद्दे आहेत. खरं तर तुम्ही ज्या प्रभागातनं निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहात तर त्या मतदारांना काय आव्हान कराल? तर मतदारांना आव्हान तेच करणार का तुम्ही तुमच्या स्थानिकचा उमेदवार निवडा, हक्काचा निवडा, जेणेकरून महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाली, इच्छुक उमेदवारांनी एक अर्ज भरला, त्यांच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरला. माझ्या प्रभागात ज्या उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरता येत नाही
निवडणुकीमध्ये उमेदवाराचं नाव, त्याची संपूर्ण माहिती ते भरता येत नाही. त्या उमेदवारांनी चांगले दिग्गज वकील लोकच लावले. तशा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का? दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अटी तट्टी शर्ती नियम महानगरपालिकेने काय म्हटलंय, त्यामध्ये तुम्ही निरंक लिहिताय. निरंक प्रत्येक ठिकाणी लिहित असतात का? तिसरी गोष्ट मॅडम, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या नावावरती किती संपत्ती आहे. मी आज शब्द येतो, ग्वाही देतो, ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड, माझ्या नावावरती 3,81,097 ही संपत्ती येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही तीच संपत्ती माझ्या नावावर बघणार. मला जनतेची सेवा करायची मॅडम. माझ्या मुलाचा वाढदिवस असताना मी पायाला भिंगळून गर्क जनतेमध्ये फिरत होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम, का मला आज प्रचार रॅली होती, त्या प्रचार रॅली दरम्यान मॅडम मी नाश्ताही नाही केलेला आहे, जेवणही नाही केलेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम, मी सॉक्स वेगळे घातले दुसरे. नाही, रियालिटी ना, मला जनतेची सेवा करायची मॅडम. एक युद्ध आहे ते स्वतः विरुद्ध आहे आणि ते सिद्ध करून दाखवणे जगाला. कारण याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, का माझ्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत दुनियाची कुठली ताकद फेडू शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे मॅडम. आईपेक्षा मोठं दैवत कोणाचंच नाही. ज्याच्या डोक्यावरती आईचा हात असतो आणि जनतेचं प्रेम निस्वार्थ मनाने करणारे काम आणि जनतेच्या तळागाळात पोहोचणारा एकमेव जर कोणी उमेदवार असला स्थानिक, तर तो फक्त सागर ठाकूर आहे मॅडम, एसटीचा. डोळ्यात अश्रू आहे पण ते पडणार नाही, कारण हे स्वतःला तेवढं दगड बनवून घेतलेलं आहे मॅडम. कारण मला जनतेची सेवा करायची निस्वार्थ मनाने, मला काहीच नाही हवंय. तुमच्या विरोधात मोठे मोठे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक लढता. खरं तर म्हणजे बंड करणं म्हणतात त्याला, आणि तो बंड करण्याचा तुम्ही निर्णय घेतला. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम राहील. खूप खूप धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार मॅडम, 100% भेटणार. ही निवडणूक धनदांडग्यांची, ही निवडणूक धनदांडग्यांची का निष्ठावंत कार्यकर्त्याची, ही जनता ठरवल मॅडम. कारण धनाने माणूस विकत घेता येतो, तो मनाने आपला नसतो. तर जनतेला एकच आव्हान राहील, पैसे आता तर येतील जातील, पण तुम्ही तुमच्या हक्काचा स्थानिक उमेदवार निवडा. जसं की मॅडमने सांगितलं की वंचित बहुजन आघाडीमध्ये मला पुरस्कृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. मला सांगण्याची एकच गोष्ट आहे की वंचित बहुजन आघाडीमध्ये मला पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे काही मी आश्वासनं जनतेला देणार, जे काही मी ग्वाही जनतेला देणार, त्याच्यामध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत ते ग्वाही आश्वासनं पूर्ण करतील. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहे, आपणास विनंती राहील, अधिकृत उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार यांना बहुमत असंख्य संख्येने दणदणीत विजय करून द्यावा, एवढं आमचं आव्हान आहे. खूप खूप धन्यवाद सर, आणि आमच्या धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुमच्यासोबत राहील. बघूयात प्रभाग क्रमांक 4 मध्ये नेमकं धनशक्ती विरोधात जनशक्ती कसा लढा होतो. आम्हाला ही उत्सुकता आहे की काय होईल प्रभाग क्रमांक 4 मध्ये. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार. धन्यवाद.